नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मिशन पोलीस भरती 2025-26 आज आपण भूमितीचा भाग पाहणार आहोत. मागील परीक्षेमध्ये जे आपल्याला क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळावर प्रश्न विचारले आहेत, ते महत्वाचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं पहा, आता जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला काय म्हणतो पहा, की पहिला प्रश्न आहे, एका घनाची बाजू 7 सेमी आहे, तर त्या घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे पृष्ठफळ किती? सर्व पृष्ठांचे पृष्ठफळ म्हणजेच एकूण पृष्ठफळ. आणि हा प्रश्न रत्नागिरी चालक पोलीस 2024 मध्ये विचारला आहे. पहा मग, आता आपण सूत्र लिहू. घनाचे घनाचे एकूण पृष्ठफळ, घनाचे एकूण पृष्ठफळ आणि त्याचा फॉर्म्युला बेटा, एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग आता बघा, 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग 6 गुणिले, सांगा बरं आपल्याला बाजू किती दिली आहे? 7. 7 सेमी. 7 चा वर्ग करा. या ठिकाणी 6 गुणिले 7 चा वर्ग 49, आणि 49 ला 6 न गुणलं, साइन 9 54 ला 4 हातचे 5, पुन्हा साइन चौक 24, 24 आणि 5 29, म्हणजे 294 चौरस सेमी. 294 चौरस सेमी. पहा, पर्याय नंबर जर आपण पाहिला तर आपल्याला दिसतो 294 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न पहा. प्रश्न दुसरा पहा, एका आयताकृती जागेची लांबी, एक आयताकृती जागा आहे, लांबी आहे 60 मीटर आणि रुंदी आहे 25 मीटर. ठीक आहे. या जागेभोवती तारेचे चौपदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 30 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? पहा बेटा, एक आकृतीच्या स्वरूपामध्ये सांगतो. अशा प्रकारचं एक जागा आहे, आयताकृती जागा. त्या जागेची लांबी किती आहे? 60 मीटर आणि रुंदी किती आहे? तर 25 मीटर. आणि या जागेभोवती आपल्याला 4 पदरी कुंपण घालायचं आहे आणि त्यासाठी प्रति मीटरला 30 रुपये खर्च येतो. तर आपल्याला विचारलं एकूण खर्च किती? चला, मग आता आपण या जागेचं काय काढू? तर परिमिती काढू. जागेची परिमिती. या जागेची काय काढा? परिमिती. आणि ही जागा ही आयताकृती आहे, म्हणजेच आपण आता या ठिकाणी आयताची परिमिती काढणार. लक्षात ठेवा. आणि आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? तर 2 कंसामध्ये L प्लस बी, म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. सांगा मग, त्या जागेची लांबी किती आहे बेटा? 60 आणि रुंदी किती आहे रे? 25. मग आता या ठिकाणी काय होणार? तर 2 कंसामध्ये 60 अधिक 25 85, आणि त्याच्यानंतर 85 दुनी 170 मीटर ही त्या जागेची काय झाली बेटा? परिमिती झाली. म्हणजे चारी बाजूंची लांबी किती असेल? या जागेच्या चारी बाजूंची जी लांबी आहे ती 170 मीटर आहे. आता मला सांगा, आपण किती पदरी कुंपण लावलं बेटा? 4 पदरी. मग एक पदरी कुंपण लावलं तर किती लागणार? 170 मीटर. पण आपण 4 पदरी कुंपण लावलं, म्हणून पुन्हा काय करा, त्या परिमितीला पुन्हा 4 न गुणा. 17 चोक 68 आणि समोरचा एक 0, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 पदरी कुंपण लावण्यासाठी तार किती लागणार आहे? 680 मीटर. पण आपल्याला आणखीन पुढे काय विचारलं, तर खर्च किती लागेल? आता मला सांगा, खर्च किती लागणार? तर आपल्याला तार किती लागली? 680 मीटर. आणि प्रति मीटरचा खर्च आहे बेटा 50 रुपये. पहा, सांगितलं ना, सॉरी 30 रुपये आहे. प्रति मीटर 30 रुपये खर्च आहे. या ठिकाणी घ्या 30. पहा, इथं आहे ना 30. चला, आता हा गुणाकार करून घ्या. 2 शून्य जसेच्या तसे ठेवून द्या. 3 8 24 ला 4 हातचे 2, 3 18, 18 2 20, म्हणजे या ठिकाणी खर्च किती यायला पाहिजे? तर या ठिकाणी खर्च यायला पाहिजे 20,400 रुपये. 20,400. पर्याय क्रमांक 4, 20,400. आणि हा जो प्रश्न आहे तो पुणे ग्रामीण चालक पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 3. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती? पहा, आता एक घन आहे ज्याची बाजू किती आहे बेटा? 7 सेमी आहे, आणि त्याचं आपल्याला घनफळ विचारलं. आता मला सांगा, घनाचे घनफळ, घनाचे घनफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा घन. बाजूचा काय? घन. चला, बाजू किती दिली बेटा? 7.
मग आता आपल्याला 7चा घन करायचा आहे. 7चा तिसरा घात म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7. आता हा गुणाकार किती येईल? 7 7 49. 49 ला पुन्हा 7 न गुणा. 7 9 63 ला 3 हातचे 6. 7 चोक 28 आणि 6 किती होणार? 34. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 343 घन सेमी. किती यायला पाहिजे? घन सेमी. 343 घन सेमी. घन सेमीच का? तर बाजू ही सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून घन सेमी. जर बाजू ही मीटर मध्ये असती तर आपलं उत्तर हे घन मीटर मध्ये आपल्याला लिहावं लागलं असतं. चला पर्याय नंबर जर पाहिलं तर पर्याय क्रमांक किती आहे? 1 आहे. 343 घन सेमी. प्रश्न क्रमांक 4. 50 मीटर गुणिले 30 मीटर आकाराच्या आयताकृती बागेभोवती कुंपण असून कडेने 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती? पहा बेटा, आता एक अशी बाग आहे, मी चित्र स्वरूपामध्ये सांगतो. ही बाग आहे. या बागेची लांबी किती सांगितली आपल्याला? 50 मीटर आणि रुंदी किती सांगितली बेटा? 30 मीटर. अशी एक बाग आहे आणि पुढे काय सांगितलं? बागेभोवती कुंपण असून या कडेने कुंपण आहे आणि कुंपण असून कडेने 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. आता कडेने 2.5 मीटर रुंदीचा काय आहे? रस्ता आहे. म्हणजे हा आतला भाग, म्हणजे हा जो रस्ता आहे हा काय आहे? रस्ता आहे. आणि या रस्त्याची जी रुंदी आहे सगळीकडे बेटा 2.5 मीटर. ठीक आहे. तर रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ किती? मग रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ म्हणजे हा जो आतला आपल्याला आयत दिसतो त्या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. मला सांगा आता या आयताची लांबी किती असेल? ही लांबी पहा बेटा, ही लांबी किती होती? 50. मग ही जर लांबी 50 असेल तर इथला 2.5 मीटर आणि इथलं 2.5 मीटर असे एकूण किती होणार? 5 मीटर. मग 2.5 आणि 2.5 5 म्हणजे 50 मधून जर 5 गेले तर आता हे किती असणार? 45 मीटर. त्यानंतर आता ही रुंदी किती आहे? 2.5 आणि ही रुंदी किती आहे? 2.5. ही टोटल रुंदी किती आहे? 30. हे आहे 30. मग 30 मधून हे 2.5 आणि 2.5 5 मायनस केले तर या ठिकाणी मधला जो आपल्याला आयत दिसतो त्याची रुंदी असायला पाहिजे 25. मग आपल्याला रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ म्हणजे या जागेचं विचारलं. चला आतील भागाचे किंवा आतील आयताचे क्षेत्रफळ काढा. आतील आयताचे क्षेत्रफळ आणि आतील आयताचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळाचं सूत्र काय बेटा? एल इंटू बी. एल इंटू बी. लांबी गुणिले किती? रुंदी. मग सांगा आतील आयताची लांबी किती आहे? 45 आणि रुंदी किती आहे बेटा? 25. हा गुणाकार करू पहा. 25 5 सव्वाशे, सव्वाशेला 5 हातचे 12, 25 चोक 100, 100 आणि 12 112 चौरस मीटर. आतील भागाचे किंवा आतील जो भाग दिसतो त्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 1225 चौरस मीटर. आणि जे की आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते पहा, 1225 चौरस मीटर. ठीक आहे. तर पहा आता त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न 5वा पहा. 12 मीटर लांब, 6 मीटर रुंद व 5 मीटर उंची असलेल्या एका सभागृहाला छतासह आतून रंग देण्यास 50 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल? पहा, एक हॉल आहे बेटा. हॉलची लांबी किती आहे रे? 12 मीटर. त्यानंतर रुंदी किती आहे? 6 मीटर आणि उंची आहे बेटा 5 मीटर. सॉरी, 5 मीटर उंची आहे. आणि या सभागृहाला आपल्याला छतासह रंग द्यायचा आहे आणि त्यासाठी 50 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण खर्च किती येईल असं आपल्याला विचारलं. आणि हा प्रश्न धाराशिव चालक पोलीस 2024 मध्ये विचारला आहे. आता आपण काय करू? रंग देण्याचा भाग, रंग देण्याचा भाग. आता जो हॉल आहे तो हॉल कोणत्या आकाराचा आहे? तो इष्टिका चिती आकाराचा आहे. आणि इष्टिका चितीचं एकूण पृष्ठफळ कसं करतात? तर 2 कंसामध्ये एल बी प्लस बी एच प्लस एल एच. पण आता एक लक्षात ठेवा की आपल्याला जर रंग द्यायचा असेल तर आपण भिंतीला रंग देऊ शकतो, छताला रंग देऊ शकतो, पण खालचा जो भाग असतो त्या भागाला आपण रंग देत नसतो. मायनस खालचा भाग जो आहे एल इंटू बी तो काय करा? मायनस करा. चला 2 कंसात एल बी. एल बी म्हणजे काय? 12 6 72
प्लस BH म्हणजे रुंदी आणि उंचीचा गुणाकार 6 पंचे 30 आणि पुन्हा प्लस LH म्हणजे लांबी आणि उंची 12 पंचे किती 60. ठीक आहे. मायनस आता LB म्हणजे काय लांबी आणि रुंदीचा गुणाकार 12 6 72 या ठिकाणी किती येणार 72. चला मग आता या ठिकाणी काय करू आपण दोन कंसात यांची बेरीज करा बरं 60 आणि 30 90 90 आणि 72 162 मायनस पुन्हा किती आहे 72. चला हा गुणाकार करून घ्या बेदुनी 4 आणि 16 दोन्ही 32 324 मायनस 72 324 मायनस 72 किती पहा 324 मधून 72 मायनस करायचे आहेत किती येणार 4तून 2 गेले 2 12तून 7 गेले 5 आणि या ठिकाणी 2 म्हणजे 252 चौरस मीटर एवढ्या भागाला आपल्याला काय करायचं आहे रंग द्यायचा आहे. तर रंग देण्याचा खर्च कसा आहे पाहता 50 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण खर्च किती येईल तर पाहू बेटा आपण आता खर्च किती येईल तर खर्च किती येईल आपल्याला किती भागाला रंग द्यायचा आहे 252 चौरस मीटर आणि त्यासाठी रुपये 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल हा शून्याला शून्य 5 दुनी 10 ला शून्य हातचे 1 5 5 25 26 ला 6 हातचे 2 5 दुनी 10 10 2 12 12,600 रुपये खर्च यायला पाहिजे 12,600 जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो 12,600 रुपये खर्च यायला पाहिजे. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा प्रश्न 6 प्रश्न 6 एका गाडीच्या टायरचा परिघ एका गाडीच्या टायरचा परिघ 2.5 मीटर असेल तर त्या गाडीला 1 किमी अंतर जाण्यासाठी किती फेरे होतील. ठीक आहे. आता बघा फेऱ्यांची संख्या कशी काढायची बेटा फेऱ्यांची संख्या बरोबर फेरे बरोबर एकूण अंतर फेरे बरोबर एकूण अंतर भागिले चाकाचा काय काढायचा परिघ चाकाचा काय घ्या परिघ. चला एकूण अंतर हे कशामध्ये आहे किलोमीटर मध्ये आहे त्याला आपण काय करू बेटा मीटर मध्ये करू 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि त्याला चाकाचा जो परिघ आहे तो मीटर मध्येच आहे 2.5 मीटर. चला आता किती फेरे होतील तर पहा अडीच चोक 10 आणि समोरचे 2 शून्य किती फेरे व्हायला पाहिजे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी चाकाचे 400 फेरे व्हायला पाहिजे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक 7 प्रश्न 7 एका घरामध्ये 2 फूट रुंद व 2 फूट लांब या साईजची फरशी बसवलेली आहे त्या घराच्या अंगणाचे एकूण क्षेत्रफळ 1244 स्क्वेअर फूट आहे तर एकूण किती फरशा घरामध्ये बसवलेल्या आहेत. ठीक आहे घरामध्ये बसवलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा अंगणामध्ये एकूण किती फरशा बसवाव्या लागतील असं आपण म्हणू. चला फरशांची संख्या आपल्याला कशाची संख्या काढायची आहे फरशांची संख्या फरशांची संख्या बरोबर बघा अंगणाचं जे क्षेत्रफळ आहे बेटा किती स्क्वेअर फूट आहे 1244. ठीक आहे मग आता हे झालं अंगणाचं क्षेत्रफळ आणि आपल्याला फरशी कशी बसवायची आहे 2 फूट रुंद आणि 2 फूट लांब म्हणजे प्रत्येक फरशीचं क्षेत्रफळ 2 गुणिले 2. ठीक आहे आता बघा त्या अंगणाचं क्षेत्रफळ आहे 1244 आणि प्रत्येक फरशीचं क्षेत्रफळ आहे बेदुनी 4 4 त्रिक 12 4 1 4 4 1 4 त्या अंगणामध्ये एकूण किती फरशा बसवाव्या लागतील त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 311 फरशा बसवाव्या लागतील. आणि बेटा हा जो प्रश्न आहे तो संभाजीनगर चालक पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे चला आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 8 प्रश्न क्रमांक 8 खाली मैदानाची आकृती दिली आहे खाली मैदानाची आकृती दिलेली आहे पाहता खाली मैदानाची आकृती दिली आहे त्यामध्ये बाजूंच्या लांबींची मापे दिली आहेत त्यावरून मैदानाची परिमिती
काढा. बघा, परिमिती म्हणजे कडेची लांबी. एखाद्या आकृतीची परिमिती म्हणजे त्याच्या कडेची लांबी. आता पहा, ही आकृती दिली, काही मापे दिली आणि आपल्याला विचारलंय आकृतीची परिमिती किती. सिंधुदुर्ग चालक पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन आहेत 45 मीटर, 90 मीटर, 95 मीटर आणि 60 मीटर. चला पाहू आपण. आता परिमिती म्हणजे काय, तर ही कडा, ही कडा, ही कडा आहे, ही कडा आहे, ही जी कडा आहे, सर्व कडांच्या लांबीची काय करायची बेटा, बेरीज. चला आता मी या ठिकाणी बेरीज करतो, सर्वच्या सर्व बाजूंची बेरीज करतो. पहा, इथून जाऊ आपण. हे किती आहे रे, इथून इथपर्यंत अंतर 15, 15 मीटर प्लस हे किती आहे बेटा आता 5, हे आहे 5 प्लस हे 5 झालं, हे किती आहे 15, हे आहे 15 पुन्हा प्लस. ठीक आहे, हे झालं. आता हे किती दिलं पहा, 10 मीटर. इथं दिलेलं आहे 10 मीटर प्लस. आता हे किती आहे बा, इथं लांबी दिली की आपल्याला नाही, म्हणजे या बाजूची लांबी दिलीच नाही, पण आपण समजू शकतो हे अंतर किती आहे बेटा 15 आणि हे अंतर किती आहे 15, हे 15 आणि हे 15 म्हणजे हे किती असणार 30. डायरेक्ट लिहू का आता इथं, ठीक आहे, इथं लिहितो मी 30. या बाजूची लांबी किती मिळाली 30. आता ही बाजू किती असेल, तर हे 10 आणि हे 5 15, हे 10 आणि हे 5 15 म्हणजे हे अंतर किती असायला पाहिजे 15. या ठिकाणी लिहा 15. चला आता आपण सर्वांची बेरीज करू. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 45 आणि 30 75, 75 आणि 10 85 आणि 85 आणि 5 90. म्हणजे परिमिती किती असायला पाहिजे, तर 90 मीटर परिमिती असायला पाहिजे या जागेची, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते 90 मीटर. ठीक आहे, चला आता एक शेवटचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न 9. एका वर्तुळाची त्रिज्या शेकडा 30 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा किती टक्क्याने वाढेल. क्षेत्रफळ शेकडा किती टक्क्याने वाढेल. पहा आता, क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. आता टक्के म्हणल्याच्या नंतर आपण 100 प्रमाण धरून तुलना करतो. ठीक आहे, आता एक संख्या आहे 100 आणि ही 100 संख्या किती टक्क्याने वाढवली, 100 ही संख्या आपण 30 टक्क्याने वाढवली. 130/100 गुणिले 130 काय करा 100 घ्या. मग तुम्ही म्हणाल दोनदाच का लिहिलं, तर वर्तुळाच्या क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. किती आहे पाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे आरचा वर्ग आहे ना, त्याच्यामुळं आपण हे दोनदा लिहिलं. 100 गुणिले 130/100 गुणिले 130/100, या 100 सोबत काय होणार, 100 कॅन्सल, त्यानंतर 0 0 कॅन्सल, खालचे 2 शून्य कॅन्सल, वर किती होणार 13 गुणिले 13 169 आणि छेदामध्ये आहे 1, पुन्हा 169 ला 1 न भागलं 169च होईल. आणि 100 ही संख्या आता किती झाली 169 झाली, म्हणजे 100 वर किती वाढले बेटा 69 वाढले. म्हणजे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढ व्हायला पाहिजे, तर 69 टक्क्याने क्षेत्रफळ वाढलं पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते 69%. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.